वेक्टरच्या या लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे, चेक वेदर दी वेक्टर्स 2i प्लस 2j प्लस 3k मायनस 3i प्लस 3j प्लस 2k अँड 3i प्लस 4k फॉर अ ट्रायंगल ऑर नॉट. म्हणजे हे जे तीन वेक्टर्स आहेत, हे तीन वेक्टर्स ट्रायंगल फॉर्म करतात की नाही हे आपल्याला इथे चेक करायचं आहे. समजा आता इथे ए बार बी बार सी बार असे तीन वेक्टर जर असतील आणि ते ट्रायंगल फॉर्म करत असतील तर या तीन वेक्टरची जी ॲडिशन आहे ती 0 मिळायला पाहिजे. म्हणून आपण आता इथे या तीन वेक्टरला ए बार बी बार आणि सी बार असं असाइन करू. लेट ए बार इज इक्वल टू फर्स्ट वेक्टर 2i 2j प्लस 3k, b bar is equal to minus 3i plus 3j plus 2k and c bar is equal to 3i plus 4k. आता इथे जर तीन वेक्टर ट्रायंगल फॉर्म करत असेल तर त्याची सम 0 असायला पाहिजे. म्हणून आपण इथे ह्या दिलेल्या तीन वेक्टरची सम इथे घेणार आहे. ए बार प्लस बी बार प्लस सी बार. इथे ए बार 2i 2j 3k हा घेतला आपण इथे, बी बार मायनस 3i प्लस 3j प्लस 2k आणि इथे सी बार हा आहे 3i प्लस 4k. आता यामध्ये हा 2i आणि इथे मायनस 3i आणि इथे 3i, हा मायनस 3i आणि प्लस 3i कॅन्सल होईल, म्हणजे फक्त इथे शिल्लक राहील 2i, तो आपण इथे लिहिला. त्यानंतर 2j, त्यानंतर इथे आहे 3j, 2j आणि 3j म्हणजे 5j, यामध्ये जे ची टर्म नाही आहे म्हणून इथे आपल्याला मिळेल 5j. त्यानंतर आता 3k आणि 2k हे मिळते 5k प्लस 4k म्हणजे 9k. आता राईट साईडला मिळालं 2i प्लस 5j प्लस 9k आणि हा जो आहे हा झिरो वेक्टर नाही आहे, म्हणजे ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज नॉट इक्वल टू 0 बार. देअरफॉर गिवन थ्री वेक्टर्स डू नॉट फॉर्म अ ट्रायंगल असं आपल्याला इथे म्हणता येईल. त्यानंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा. ते जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते या पद्धतीने आहे. इफ 3 पॉइंट्स A 3 to P, B Q 8 minus 10, C minus 2 minus 3 1 are collinear, then find number 1 the ratio in which the point C divides the line segment AB. त्यानंतर दुसरा पार्ट आहे यामध्ये, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ P अँड Q. आता यामध्ये पहा, आपण इथे पॉइंट C हा सेगमेंट AB ला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो हे आपल्याला काढायचं आहे. हे काढण्याकरिता आपण ह्या पद्धतीने घेऊ. इथे समजा पॉइंट A, इथे पॉइंट B हा सेगमेंट AB आहे. A चे कोऑर्डिनेट्स आहेत 3, 2 आणि P. B चे कोऑर्डिनेट्स आहेत Q 8 मायनस 10 आणि C हा जो पॉइंट आहे तो सेगमेंट AB ला C पॉइंट डिवाइड करतो. C चे कोऑर्डिनेट्स आहेत -2 -3 1. सपोज पॉइंट C डिवाइड सेगमेंट AB इन द रेशो k:1, या रेशोमध्ये डिवाइड करतो. आता असं जर आपण इथे ॲज्युम केलं तर आपल्याला मिळेल बाय सेक्शन फॉर्म्युला -2 इज इक्वल टू, काय करायचं आहे पहा, एक्स कोऑर्डिनेट इथे k इंटू क्यू प्लस 1 इंटू 3 अपॉन k प्लस 1 असं आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर -3 इज इक्वल टू म्हणजे y कोऑर्डिनेट
k into 8 plus 1 into 2 अपॉन k प्लस 1. तिसरा कोऑर्डिनेट आहे 1. 1 इज इक्वल टू k इंटू -10 प्लस 1 इंटू p अपॉन k प्लस 1. या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आपण इथे काय ॲज्युम केलेलं आहे? सपोज इथे लिहितो मी, पॉइंट C divides segment AB in ratio K:1 या रेशोमध्ये. आता इथे हे आपल्याला सॉल्व करायचे आहे. -2 इंटू k प्लस 1 -2k -2 इज इक्वल टू KQ प्लस 3 असं आपल्याला मिळेल. त्यानंतर आता इथे -3k -3 इज इक्वल टू 8k प्लस 2. त्यानंतर तिसरं रिलेशन मिळेल. 1 इंटू k मीन्स k प्लस 1 इज इक्वल टू -10k प्लस 1 इंटू p मीन्स p असं आपल्याला मिळेल. आता यामध्ये k आणि q हे दोन अननोन आहेत. इथे एकच अननोन आहे. यामध्ये k आणि p इथे सुद्धा दोन अननोन आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला सॉल्व करता येईल. आता इथे 8k आणि इथे 3k हे जे आहे 3k राईट साईडला घेऊन जाऊ आपण. 8k प्लस 3k इथे -3 आणि -2 म्हणजे आता इथे मिळेल 11k इज इक्वल टू -5 मीन्स k इज इक्वल टू -5/11 असं आपल्याला मिळते. आता इथे k ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू. इथे व्हॅल्यू पुट केल्यानंतर मिळेल -2 इंटू -5/11 पुन्हा इथे -2 इज इक्वल टू k ची व्हॅल्यू आहे -5/11 इथे q प्लस 3 असं मिळेल. याला 11 ने मल्टिप्लाय करून टाका. 11 ने मल्टिप्लाय केलं ते कॅन्सल होईल. इथे मिळेल -2 इंटू -5 मीन्स 10. 11 इंटू 2 मीन्स 22. इथे 11 ने मल्टिप्लाय केलं तर -5q इथे मिळेल 33. आता इथे -5q आपण लेफ्ट साईडला घेऊ. इथे 33 हे आहे 10 - 22 म्हणजे -12. राईट साईडला जर नेलं तर +12. म्हणजे इथे 10 - 22 म्हणजे -12 होते. ते राईट साईडला जर नेलं तर +12 होईल. म्हणजे 5q इज इक्वल टू हिअर 45. q इज इक्वल टू मिळते 9. त्यानंतर आता पुन्हा k ची व्हॅल्यू -5/11 इथे लिहा. -5/11 प्लस 1 -10 -5/11 प्लस p. आता इथे 11 ने मल्टिप्लाय करा म्हणजे इथे मिळेल -5 प्लस 11. 11 इंटू 1 इथे मिळेल 11 हे कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथे मिळेल 50 प्लस 11p. आता इथे 11 - 5 म्हणजे 6. इथे आहे 50. इथे 11p 11p is equal to 6 minus 50 that is -44. p is equal to इथे मिळेल -4. म्हणजे आपल्याला p ची व्हॅल्यू मिळालेली आहे, q ची व्हॅल्यू मिळाली आणि k. फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ k यावरून हिअर k is equal to -5/11 निगेटिव्ह. ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. देअरफॉर पॉइंट
C divides segment AB externally. इथे आता K ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणून इथे एक्सटर्नली इन रेशो, आणि तो जो रेशो आहे तो आहे 5:11. हा रेशो आहे. म्हणजे पॉईंट सी डिवाइड सेगमेंट ए बी एक्सटर्नली का घेतला आपण, ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली. ही जर पॉझिटिव्ह आली असती तर इथे आपण इंटरनली लिहिलं असतं. हे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे तर एक्सटर्नली, आणि रेशो 5:11 आहे म्हणून 5:11 असं आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर अल्सो P इज इक्वल टू -4 अँड Q इज इक्वल टू 9. ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळतात ज्या इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या होत्या. आता यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. A 5:1P, B 1QP and C 1 - 2 3 आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. हे ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. म्हणजे इथे A पॉइंट आहे 5:1P, B पॉइंट आहे 1QP, C पॉइंट आहे 1 - 2 3 आणि G पॉइंट आहे R -4/3 अँड 1/3. इज इट सेंट्रॉइड. हा जो आहे हा सेंट्रॉइड आहे, आणि ए बी आणि सी हे जे आहेत हे व्हर्टायसेस आहेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर. यांच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. इथे आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करायचा आहे. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3, y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3, z इज इक्वल टू z1 प्लस z2 प्लस z3 अपॉन 3. यामध्ये आता x1 x2 x3 काय आहे, तर हे x1 इथे x2 आणि हा x3, हे y1 y2 y3, z1 z2 आणि z3 आणि xyz ह्या व्हॅल्यूज आहेत ज्या सेंट्रॉइडच्या आहेत. आता इथे x1 x म्हणजे इथे मिळालेला आहे r, x आहे r, x1 आहे इथे 5, x2 आहे 1, x3 आहे 1 अपॉन 3, हे मिळेल आपल्याला 7/3. त्यानंतर आता y ची व्हॅल्यू आहे -4/3, y1 1, y2 q आणि y3 -2 अपॉन 3. आता इथे 3 आणि 3 कॅन्सल होईल. -4 इज इक्वल टू q -1, therefore q इज इक्वल टू -4 + 1, म्हणजे q ची व्हॅल्यू मिळेल -3. इथे r इज इक्वल टू मिळालेला आहे 7/3. आता इथे थर्ड रिलेशन पहा. z आहे 1/3, z1 हे आहे p, z2 हे सुद्धा p, त्यानंतर z3 जे इथे 3 अपॉन 3, हे कॅन्सल होईल. जे 1 इज इक्वल टू 2p + 3, 2p इज इक्वल टू -2, म्हणजे p इज इक्वल टू -1 असं आपल्याला मिळेल. इथे आपल्याला व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर कॅल्क्युलेट करायचे आहेत. आपण काढले p q आणि r ह्या पद्धतीने आपल्याला